राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, लासलगावचे उपबाजारावर विंचूर, पिंपळगाव, बसवंत, सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 20 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे आज लाल कांद्याचे 921 वाहन तर उन्हाळी कांद्याच्या 26 वाहनांची असे एकूण 947 वाहनांची आवक पहिल्या सत्रामध्ये ही आलेली होती. लाल कांद्याचे बाजारभाव 500 रुपयापासून 3400 रुपये क्विंटलपर्यंत निघाले, तर सरासरी कांदे 2000 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकले आहेत. तर उन्हाळी कांद्याचे भाव 600 रुपयापासून 1601 रुपये क्विंटलपर्यंत निघाले, सरासरी 1241 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. मित्रांनो, आज लाल कांद्याच्या भावामध्ये थोडी घसरण आहे, तर उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये जास्त घसरण आज लासलगाव येथे झालेले आहे. तर इकडे विंचूर येथे उन्हाळी कांद्याचे 130 वाहन आले होते. 400 रुपयापासून 1901 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले, सरासरी 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. लाल कांद्याची 529 वाहनांची आवक आली होती. 700 रुपयापासून 2300 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले, सरासरी 1950 रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे आज विंचूर येथे विकलेले आहेत. तर इकडे पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याची 122 वाहनाची तर लाल कांद्याची 888 वाहनांची आवक आली होती. उन्हाळी कांदे 800 रुपयापासून 2160 रुपये क्विंटलपर्यंत विकले, सरासरी 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर लाल कांदा 900 रुपयापासून 2891 रुपये क्विंटलपर्यंत विकला, सरासरी 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 रुपयापासून 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकली, सरासरी 1100 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्टी विकल्या आहेत. तर मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथेही कांद्याच्या भावामध्ये आज घसरण झालेली आहे. तर इकडे सोलापूर येथे 450 गाड्यांची आवक आली होती. नवीन कांदा यामध्ये 80% होता. बिग एक्स्ट्रा सुपर कांद्याचे 1-2 लॉट 2400 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सीड क्वालिटी 55 प्लस कांदे 2200 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 2000 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिनी मिडियम कांदे 1800 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डा 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर मित्रांनो, आज सोलापूर येथे 300 रुपयांनी मार्केट हे डाऊन आहे. तर इकडे बेंगलोर येथे आज 48,419 गोण्याची आवक आली होती. यामध्ये 40,000 प्लस गोण्या ह्या नवीन कांद्याच्या होत्या. 1-2 लॉट 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे विकले. एक्स्ट्रा सुपर कांदे 2400 ते 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम मुकल साईज कांदे 2000 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डा 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे 1-2 लॉट 3000 रुपयापासून 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 2500 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1500 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिस्किट कलर कांदा 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मित्रांनो, आज जुन्या कांद्याचे भाव बेंगलोर येथे थोडेसे सुधारलेले आहेत. नवीन कांद्याचे भाव स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.